गूळ शेंगदाणा चिक्की बनवण्यासाठी 1 वाटी गूळ कढईमध्ये काढून घेतला. गॅसची आच एकदम स्लो ठेवायची आणि एकसारखं हलवत पाक करून घ्यायचा आहे. त्याच वाटीने 1 वाटी शेंगदाणे मी भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे. तर बघा 1 मिनिट पाक चांगला शिजवल्यानंतर पाण्यामध्ये थोडासा घेऊन चेक करायचा. तर पाक चिकट आहे तर आणखीन तो आपण शिजवून घेणार आहोत. तर बघा गुळाचा कलरही चेंज झाला पाहिजे थोडासा. तर एकसारखं हलवायचं अजिबात बंद करायचं नाहीये. आणि 2 मिनिटानंतर बघा गुळाचा कलरही थोडासा चेंज झाला. पुन्हा ते पाण्यामध्ये घेतलं थोडासा पाक आणि चेक करूया. तर बघा एकदम तुकडा पडतो लगेच. तर पाक हा परफेक्ट झाला. तर थोडंसं 1 चमचा पाणी घालायचं जेणेकरून पाक कडक नाही होणार, जास्त पुढे नाही जाणार म्हणून. आणि 1 चमचा तूप घालायचं, यामुळे चिक्की छान खुसखुशीत होते. मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आणि यामध्येच अर्धे अर्धे केलेले शेंगदाणे घालायचे. मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झालं की लगेचच तेल लावलेल्या ताटामध्ये सर्व मिश्रण ओतून घ्यायचं. वाटीच्या बुडाला थोडंसं तूप लावून वाटीच्या साहाय्याने चिक्की छान अशी सेट करून घ्यायची आणि लगेचच त्याला कट पाडून घ्यायचे. कट करून झाले की पूर्ण थंड झाल्यानंतर बघा चिक्की काढून बघूया. तर बघा किती सुंदर अशी चिक्की झालेली आहे. वडी अगदी सेपरेट करूया. तर बघा किती छान अशी चिक्की झालेली आहे. तर आवडली का ही रेसिपी? बघा किती सुंदर अशी चिक्की झालेली आहे. तर घरी नक्की ट्राय करून बघा. आवडली असेल तर लाईक अँड सबस्क्राईब.